रोहा पोलीस ठाणे हद्दीत भागीरथी खार गोफण येथे एक वृद्ध महिला नाव निलिमा नारायण वर्सोलकर वय वर्ष 65 राहणार भागीरथ खार तालुका रोहा जिल्हा रायगड या सुखी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात। सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे स्कूटरवरून येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली व मच्छी विक्रेतेहीने गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेनसई बाजूकडे निघून गेले। काही वेळांनी त्वरित त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिला हिच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तेथून रोहा शहराकडे पळ काढला। वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी लागलीच रोहा पोलीस ठाणे येथे सदर घटनेबाबत माहिती दिली। पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेक पोस्ट येथे पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावली। काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेक पोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता वेगाने गाडी पळवून तांबडी गावाकडे पळून गेले। मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने त्यांना काही अंतरावरच रोखून ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने खेचून घेतलेली गळ्यातली सोन्याची 3 तोळ्यांची सोन्याची माळ आरोपींकडून हस्तगत केले। आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे नितीन सुरेश गुंडिये वय वर्ष 36 राहणार गोरेगाव मुंबई, मोहिनी नितीन गुंडिये वय वर्ष 33 सध्या राहणार गोरेगाव मुंबई असे असल्याचे सांगितले। लागलीच आरोपींना पोलीस ठाणे येथे आणण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकचा तपास रोहा पोलीस स्टेशन करत आहे। मी गोपनवरून येत होतो भागीरथी खारला। भागीरथी खार तिथे मच्छी दिली त्याला पण दिली तो पुढे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्याला दिली आणि मग ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला 1 जून त्याच मच्छी घेतल्याला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि पिशवी हातात चालायला लागलो तिथे असं कोणच ना मी अशी बोंब मारली माल हे सगळं तो पुरून आला ना माल हे सगळी मागे सगळी तो आले ना सगळे मिला लागलो। त्याने फोन केला पोलिसांना ना त्या रेशनवाल्याने तेव्हा तो पकडला। हो सगळे आले तेव्हा गाडीवर। एक वयोवृद्ध 65 वर्षाच्या आजीबाई आहेत त्या आपल्या पोट पाण्यासाठी सुकी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात। गोफणच्या पुढे गावचं नाव भागीरथी त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या। त्यांच्याकडनं एक जोडपं आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे जाऊन आले पुढे गेले आणि परत तेव्हा त्यांच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली, माळ ती पाहिली। पुढे गेल्यानंतर गेले, हेल्मेट घातलं, तोंडाला बांधलं आणि परत जाताना डायरेक्ट तिच्या गळ्यातली ती चेन हिसकावून घेऊन आपल्या रोहा भागाकडे आले। तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांनी दिली की अशी चोरी झालेली आहे। त्वरित ते रोहा बाजूला येतात। त्वरित आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला, तिथं नाकाबंदी लावली। त्या नाकाबंदीला सुद्धा चुकून ते मुरुड रोडने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामागे अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला। पाठलाग करून त्याला 3-4 किलोमीटर घेऊन पकडलं आणि पकडून त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। त्यांना सुद्धा अटक केलेली, त्यांना न्यायालयासमोर हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहोत। बरोबर आहे, हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे। नवऱ्याने चेन खेचली आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली। याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचं दिसून आलं। त्या गाडीचा नंबर प्लेट योग्य आहे, आम्ही चेक केलं, परंतु नंबर प्लेट ती फोल्ड केली होती की जेणेकरून नंबर ओळखू येऊ नये म्हणून, परंतु त्याच्यामध्ये पुढील जो नंबर आहे तो व्यवस्थित होता, त्यामुळे आपल्याला लक्षात आले नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।